मित्रांनो नमस्कार. मी बारसागडे सर, मराठी विषय शिक्षक. तर आज आपण वर्ग 12वा कविता चौथी, कवितेचं नाव आहे रे थांब जरा आषाढ घना आणि कवी आहेत बा भ बोरकर. तर कवीचा परिचय बघूया. बा भ बोरकर यांचा जन्म 1910 ते 1984, म्हणजेच 1984ला त्यांचा मृत्यू झाला. बा भ बोरकर हे श्रेष्ठ कवी आहेत, कादंबरीकार, ललित लेखक आणि कथाकार आहेत. या त्यांच्या साहित्य लेखनासाठी पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून गौरवान्वित करण्यात आला आहे. तर पद्मश्री हा पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च पुरस्कार समजला जातो आणि हा पुरस्कार कविवर्य बा भ बोरकर यांना मिळाला आहे. कवितेचा संस्कार लहानपणापासूनच कविता करायचे, त्यांना कवितेची आवड होती. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे मध्यवर्ती विषय आहेत. त्यांच्या कविता पाहिल्या तर निसर्गावर आधारित, निसर्गाच्या सौंदर्यावर आधारित आहेत आणि दुसरा विषय आहे प्रेमावर आधारित सुद्धा त्यांनी कविता केली आहे. बोरकरांची कविता निसर्ग प्रतिमांनी संपन्न आहेत. त्यांच्या जेवढ्या काही कविता आहेत त्या सर्व निसर्ग प्रतिमा, त्याच्यामध्ये नैसर्गिक सौंदर्य याच्यावर आधारित आहेत. तीव्र संवेदनशीलता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा व नादमयता हा त्यांच्या काव्याचा विशेष आहे. तर त्यांचं काव्य विशेषतः कविता ह्या एका तालासुरात म्हणजे एका नादात म्हणता येतील अशा आहेत. 1960 साली त्यांच्या तोपर्यंतच्या सर्व कवितांचा संग्रह बोरकरांची कविता या नावाने प्रकाशित झाला. 1960 पर्यंत म्हणजे 1960 सालापर्यंत त्यांनी जेवढ्या काही कविता लिहिल्या त्या बोरकरांच्या कविता या नावाने प्रकाशित झाल्या. त्यांचे गीतार, चैत्र पुणव, चांदनवेल, कांचन संध्या, अनुरागिनी, चिन्मयी हे काव्यसंग्रह, कागदी होड्या, घुमटावरले पारवे, चांदण्याचे कवडसे, पावलापुरता प्रकाश हे लेखसंग्रह. काव्यसंग्रहाच्या व्यतिरिक्त त्यांनी लेखसंग्रहही लिहिले आणि ते लेखसंग्रह म्हणजे कागदी होड्या, घुमटावरले पारवे, चांदण्यांचे कवडसे, पावलापुरता प्रकाश हे 4. तसेच त्यांच्या मावळता चंद्र, अंधारातली वाट, भाविन, प्रियदर्शनी, समुद्राकाठची रात्र इत्यादी ललित साहित्याची पुस्तके सुद्धा त्यांनी प्रकाशित केली आहेत. त्यांच्या सासाय या कोकणी कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. तर त्यांचा जो सासाय हा कोकणी कविता संग्रह जो होता त्यांनी कोकणी भाषेत सुद्धा कविता केलेल्या आहेत. तर या कोकणी कविता संग्रहाचं नाव आहे सासाय. याला सुद्धा साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. तर या कवितेची मध्यवर्ती कल्पना बघूया आपण की कवितेमध्ये कवीने काय वर्णिले आहे. निसर्ग सौंदर्याने ओथंबलेल्या रे थांब जरा आषाढ घना. तर या कवितेचं नावच आहे रे थांब जरा आषाढ घना. आषाढ घना या एकाच शब्दामध्ये 2 शब्द आहेत आणि त्या 2 शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे. आषाढ म्हणजे हा मराठी चौथा महिना आहे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ हे असे मराठी महिने आहेत. तर आषाढ महिना हा एक शब्द मराठी महिना. आणि घना, घना म्हणजे ढग किंवा मेघ असं त्याचा अर्थ काढता येईल आपल्याला. या कवितेत काव्यही तितकेच ओतप्रोत भरलेले आहे. तर या कवितेमध्ये काव्य भरलेलं आहे. आषाढ मासातील पावसाने निसर्गाला चहूबाजूने हिरवाईच्या नाना छटांनी नटवलेला आहे. आषाढ महिन्यातला जो पाऊस येतो जोरदार, तर त्या पावसामुळे संपूर्ण सृष्टी ही हिरवीगार असते. सृष्टीचे सौंदर्य हे पाहण्यासारखं असतं. तर त्या आषाढ महिन्याच्या सृष्टीवर आधारित, हिरवळीवर आधारित त्यांनी ती कविता लिहिलेली. हे निसर्ग सौंदर्य अनुभवायचे असेल तर आषाढ मेघाने क्षणभर थांबावे आणि निसर्गात त्यानेच घडवलेली
रंगीबेरंगी जादुई किमिया पाहण्याची संधी आपल्याला द्यावी असे कवीला वाटते. तर त्या आषाढ महिन्यातील होणाऱ्या म्हणजे येणाऱ्या सुंदरतेमुळे, हिरवाईमुळे किंवा नैसर्गिक सौंदर्य जे आहे त्याच्यामुळे जी किमया दिसते सृष्टीवर, ती किमया कवीला अनुभवता यावी म्हणून थोडा वेळ त्या आषाढ मेघाने, त्या ढगाने थोडा वेळ थांबावं आणि त्याचा कवीला अनुभव घेऊ द्यावा आणि स्वतः त्याचा अनुभव घ्यावा असं ते विनंती करतात. आषाढ मेघ थांबला तर लालसर मातीतील हिरवीगार शेते, शेतात चाललेली अवते, वेळूंची बेटे, फुललेला केवडा, सोनचाफा, लाजरी जाई हे निसर्ग सौंदर्य मनसोक्त पाहता येईल. म्हणजे जर आषाढ घन म्हणजेच तो मेघ ढग थांबला, म्हणजे बरसणं त्याच्यात थांबला, उघडीप दिली, तर सृष्टीतील सौंदर्य हे इतरांना पाहता येईल, कवीलाही पाहता येईल आणि त्या ढगाला सुद्धा पाहता येईल असं कवी म्हणतात. रत्नजडीत पंखांच्या फुलपाखरांचे थवे, पाण्यात सळसळणाऱ्या मासोळ्या आणि रात्रीचा मिट्ट काळोखात चमकणारी काजव्यांची प्रकाश फुले, त्यांच्याशी सुखसंवाद साधता येईल असे कवीला वाटते. तर त्या महिन्यामध्ये, आषाढ महिन्यामध्ये दिवसा जे सौंदर्य दिसतं किंवा रात्रीला जे सौंदर्य दिसतं, आजूबाजूचा परिसर, जे विविध प्रकारचे सुगंधित फुले इत्यादीमुळे सर्व परिसर हा मनमोहक होतो. तर हे थोडं त्या ढगांनी जर थांबलं तर ते कवीला अनुभवता येईल किंवा इतरांनाही त्याचा आस्वाद घेता येईल असं कवीला वाटते. निसर्गाच्या विविध घटकांमधून डोकावणाऱ्या मानवी भावभावनामुळे कवितेत वातावरण अधिक सजीव आणि चैतन्यमय झालेलं आहे. तर निसर्गामधले जे विविध घटक आहेत त्याच्यामुळे जे वातावरण निर्माण झालेलं आहे ते वातावरण अधिक चैतन्यमय झालेलं आहे. अभिव्यक्तीच्या आवश्यकतेनुसार कधी संस्कृत तर कधी ग्रामीण भागातील शब्दांची गोड रूपे वापरून कवीने या रचनेत निर्माण केलेल्या माधुर्याचा संवाद घेताना आपण चकित होऊन जातो. तर कवीने आपल्या प्रतिभाशक्तीने जी कवितेची रचना केलेली आहे त्याचा आस्वाद घेताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो, चकित होऊन जातो. तर अरे थांब जरा आषाढ गणा ही बाबा बोरकरांची कविता नादमयता आहे आणि त्याचा गुण गेयता, म्हणजे आपण ते एखाद्या चालीवर गाऊ शकतो. तर मी ही कविता माझ्या परीने, माझ्या पद्धतीने हिला चाल लावण्याचा प्रयत्न करत आहोत. कवितेचं नाव आहे रे थांब जरा आषाढ गणा. कवी आहेत बाबा बोरकर. तर चला आपण कविता म्हणूया. थांब जरा आषाढ गणा रे, थांब जरा आषाढ गणा, बघू दे दिठी भरून तुझी करुणा. थांब जरा आषाढ गणा रे, थांब जरा आषाढ गणा. कोमल पाचूंची ही शेते, प्रवाळ माती मधली ओते, इंद्रनीळ वेळूंची बेटे, इंद्रनीळ वेळूंची बेटे, या तुझ्याच पदविन्यास खुना. थांब जरा आषाढ गणा रे, थांब जरा आषाढ गणा. रोमांचित ही गंध केतकी, फुटे फुली ही सोन चंपकी, लाजून या जाईच्या लेकी, लाजून या जाईच्या लेकी, तुझ चोरून बघती पुन्हा पुन्हा. थांब जरा आषाढ गणा रे, थांब जरा आषाढ गणा. उघडे गगन कर घडीभर आसर,
आणि खुले कर वासर मनी घर वाहू देया तव किमयेवर वाहू देया तव किमयेवर कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा थांब जरा आषाढ गणारे थांब जरा आषाढ गणा कणस भरू दे जीवस दुधाने देठ फुलांच्या अरळ मदाने कंठ खगांच्या मधुगानाने कंठ खगांच्या मधुगानाने आणि तशहारा तृणपर्णा थांब जरा आषाढ गणारे थांब जरा आषाढ गणा आश्लेषांच्या तुषार स्नानी भिवून पिसोडी थव्या थव्याने रत्नकळा उधळीत माध्यानी रत्नकळा उधळीत माध्यानी न्हानोत इंद्रवर्णात वना थांब जरा आषाढ गणारे थांब जरा आषाढ गणा काळोखांची पीत आसवे पालवीत उमलता काजवे करू दे मजहित गुज त्या सवे करू दे मजहित गुज त्या सवे निरखित जडातील विधुवदना थांब जरा आषाढ गणारे थांब जरा आषाढ गणा. तर अशा प्रकारे आपण ही कविता म्हणू शकतो. त्याच्यामध्ये काव्यमयता आहे, गेयता आहे, त्याच्यामुळे तुम्ही पण आपल्या चालीने म्हणू शकता. तर आता आपण पहिल्या कडव्याचा अर्थ बघूया. रे थांब जरा आषाढ घना. आषाढ घना याच्यामध्ये दोन शब्द आहेत. पहिला शब्द आषाढ. आषाढ हा मराठी महिना आहे, चौथा महिना. आणि घन म्हणजेच मेघ. प्रत्येकाने त्याचा अर्थ लिहून घ्यावा. बघू दे दिठी भरुण तुझी करुणा. तर कवी बाबा दिठी म्हणजेच दृष्टी आणि करुणा म्हणजेच दया, प्रेम. तर कवी वर्य बाबा बोरकर या पहिल्या दोन ओळीमध्ये असं म्हणतात की हे आषाढ घना, हे आषाढातील मेघा, हे ढगा तुझ्या कृपेनं, म्हणजे बघू दे दिठी भरून तुझी करुणा, म्हणजे तुझ्या आगमनाने, तुझ्या कृपेने, तुझ्या दयेने या सृष्टीवर जे काही सौंदर्य, जे काही हिरवळ पसरलेली आहे, ते सृष्टीचे सौंदर्य मला माझ्या दृष्टीने, मला माझ्या नजरेने एकदा ती बघू दे. कोमल, त्याच्यानंतर खालच्या ओळी, कोमल पाचूंची ही शेते. आता पाचू हे एक रत्न आहे आणि ते हिरव्या रंगाचे रत्न. प्रवाळ माती मधली होते. प्रवाळ म्हणजेच पोवडे, हे सुद्धा एक रत्न आहेत आणि ते लाल रंगाचं रत्न आहे. औत म्हणजेच नांगर. इंद्रनीळ हे सुद्धा एक निळ्या रंगाचं रत्न आहे. इंद्रनीळ वेळूंची भेटे. तर इंद्रनीळ हे निळ्या रंगाचं रत्न आहे. तर याच्यामध्ये कवीने उपमा अलंकाराचा वापर केलेला आहे आणि ते पहिल्या ओळीत म्हणतात की कोमल पाचूंची ही भेटे. आषाढ महिन्यामध्ये जो काही पाऊस येतो, ढग भरभरून बरसतात, त्याच्यामुळे उन्हाळ्यात तापलेली ही सृष्टी जी आहे, जमीन आहे, ती आल्हादित होते. पाऊस पडल्यामुळे, भरघोस पाऊस पडल्यामुळे सर्वत्र जिकडे तिकडे हिरवळ
हिरवळ पसरते आणि हिरवळ सौंदर्य आपल्याला दिसते. कोमल पाचूंची ही शेते म्हणजे शेतामधील हिरवळ ही एक प्रकारच्या पाचूच्या रत्नासारखीच दिसत आहे. प्रवाळ मातीमधली ओते आणि शेतीमधली माती ही पोवळे म्हणजे लाल रंगाची माती. प्रवाळ मातीमधली ओते म्हणजे शेतीमध्ये म्हणजे शेतीच्या लाल मातीमध्ये चालणारी ओते. शेतीतील हिरवळ, पाचूंची हिरवळ म्हणजेच पाचू या हिरव्या रत्नासारखी हिरवळ पसरलेली आहे. शेतीतील लाल मातीमध्ये जी नांगरणी होत आहे ते सौंदर्य पाहण्यासारखं आहे. इंद्रनीळ वेळूंचे वेटे. इंद्रनीळ म्हणजेच निळ्या रंगाचं रत्न, वेळू म्हणजेच बांबू. तर पाऊस भरपूर आल्यामुळे नवीन बांबू उगवतात आणि ते बांबू उगवणे, बांबूचे झाड आणि त्याच्या सभोवताल पावसाचं पाणी याची कल्पना कवीने केली आहे की इंद्रनीळ वेळूंचे बेटे. त्या वेळूंना बेटाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि ते निळ निळ पाणी आणि ते बांबूचे बेट, बांबूचे झाड, अशा प्रकारे तो जो परिसर आहे त्या परिसराला बेटाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. या तुझ्याच पदविन्यास खुणा. पदविन्यास खुणा म्हणजे पाऊल खुणा. तर कवी बाबा बोरकर म्हणतात की हे आषाढ मेघा, हे सृष्टीतील सौंदर्य पाहण्यासाठी तू थोडा वेळ थांब. कोमल पाचूंची ही शेते म्हणजे शेतामध्ये जी हिरव्या रंगाची हिरवळ पसरलेली आहे ती पाहण्यासारखी आहे. तर याच्यामध्ये कोमल पाचूंची ही शेते म्हणजे आषाढ मासातील पावसामुळे सृष्टीमध्ये जी काही हिरवळ आहे त्याला पाचूच्या रत्नाची उपमा कवीने दिलेली आहे. म्हणजेच ती सृष्टीची हिरवळ कोमलता, शेतामधील हिरवळ ही पाचूच्या रंगासारखी दिसते, रत्नासारखी म्हणजे हिरवीगार दिसते. प्रवाळ मातीमधली होते म्हणजे जी शेतीतील लाल माती नांगरली जात आहे ते सौंदर्य सुद्धा पाहण्यासारखं आहे. इंद्रनीळ वेळूंची बेटे. इंद्रनीळ हे निळ्या रंगाचं रत्न आहे आणि आषाढ महिन्यामध्ये जे बांबूचे नवीन झाड उगवत आहे आणि त्याच्या सभोवताल जे पाणी निळं पाणी असते त्याच्यामुळे ते एक बेटासारखं दिसते. या तुझ्याच पदविन्यास खुणा. पदविन्यास खुणा म्हणजे पाऊल खुणा. तर ह्या सर्व तुझ्या आगमनाने, तुझ्या पाऊल खुणामुळेच झालेला आहे. एवढा पाऊस बरसला त्याच्यामुळे सृष्टी ही सजलेली आहे, नटलेली आहे. दुसरा कडवा, रोमांचित ही गंध केतकी. गंध म्हणजे सुवास, केतकी म्हणजे केवडा, केवड्याचं झाड, फुलाचं झाड, फुलझाड आहे केवडा. तर तुझ्या आगमनाने ही सृष्टीतील हे केवड्याचं जे फुलझाड आहे त्याला सुवास सुटलेला आहे. फुटे फुले ही सोनचंपकी. आणि सोनचंपकी म्हणजे सोनचाफ्याचं फुलझाड. तर चाफ्याच्या फुलझाडाला नवीन कड्या फुटलेल्या आहेत, फुलं उमललेली आहेत. रोमांचित ही गंध केतकी. तर केवड्याचा सुगंध घेण्यासाठी केवडा म्हणजे त्याचा सुगंध हा रोमांचकारी आहे. तसेच फुटे फुले ही सोनचंपकी. तर सोनचाफ्याच्या झाडाला सुद्धा नवीन कड्या आलेल्या आहेत, त्या फुललेल्या आहेत. लाजून या जाईच्या लेखी. आणि जाई जुईचे हे फुलझाड हे सुद्धा लाजून तुझं चोरून बघती पुन्हा पुन्हा. हे मेघा ह्या तुला चोरून बघत आहेत. तर हे सौंदर्य पाहण्यासाठी हे आषाढ मेघा, हे आषाढातील मेघा तू थोडा वेळ थांब. उघड गगन कर घडीभर आसर. गगन म्हणजे आकाश, आसर म्हणजे उघडीप किंवा थोडा म्हणजे विश्रांती. पाऊस खूप बरसतो तेव्हा कवी त्या ढगाला म्हणतो की हे आकाश मोकळे कर. घडीभर म्हणजे घटकाभर, थोडा वेळ उघडीप दे. म्हणजे हे ढगा तू आता थोडा वेळ थांब, ह्या आकाशाला मोकळं कर, घडीभर तू उघडीप दे, घटकाभर थांब. आणि खुले कर वासर मणिघर. वासर मणिघर म्हणजे
सूर्याचं घर आणि खुले कर म्हणजे ढग जर आकाशातून बाजूला झाले तर सूर्य मोकळा होईल किंवा सूर्याची किरण जमिनीवर येतील, सृष्टीवर येतील. वाहू दे या तव किमयेवर, आणि ढग जर बाजूला झाले तर जी पावसाळ्यातील किंवा ते आषाढ महिन्यातील जी सृष्टीवरचं सौंदर्य आहे हे त्याचं जादू पाहू दे. वाहू दे या तव किमयेवर, ही सर्व काही तुझीच किमया आहे, तुझीच जादू आहे. कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा. हे ढग जर बाजूला झाले आणि सूर्याचं घर खुलं झालं तर त्या सूर्यापासून जे कोवळं ऊन पडेल, कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा, हळदुव्या म्हणजे हळदीच्या रंगाचे ऊन हे जमिनीवर पडेल. आणि त्या हिरवे ऊन, कोवळं ऊन पिवळ्या रंगाचं पिकावर पडलं, जमिनीवर पडलं तर ते सौंदर्य निहाळताना कितीतरी आनंद होईल. तर अशा प्रकारे हा तिसरा कडवा. त्याच्यानंतर चौथा कडवा बघूया. कणस भरू दे जीवस दुधाने. जीवस म्हणजे पौष्टिक. काही पिकं म्हणजे मक्याचे पीक असेल त्याच्यात ते दाणे असतात, ते कोवळे दाणे असतात, त्याच्यामध्ये पौष्टिक असं दूध म्हणजे चीक निघतो, तर तो पौष्टिक असतो त्याच्यातला. तर ते कणसाचे दाणे कणस भरू दे जीवस दुधाने म्हणजे कणसातील दाणे हे पौष्टिक अशा दुधाने भरू दे, त्या दाण्यामध्ये पौष्टिकता येऊ दे. देठ फुलांचा अरड मदाने, आणि फुलांचा देठामध्ये, अरड म्हणजेच काय, अलवार, त्या फुलांच्या देठामध्ये अलवार असा मधुर मध त्याच्यामध्ये भरू दे. कंठ खगांचा, कंठ म्हणजेच गळा, खग म्हणजे पक्षी, कंठ खगांचा मधुगाणाने, आणि सृष्टीतील जे पक्षी आहेत ते आनंदी झालेले आहेत ह्या वातावरणामुळे आणि या तुझ्या अशा निसर्ग सौंदर्यामुळे. ते सृष्टीतील पक्षी किलबिल करतात, म्हणजे गोड गोड त्यांचा कंठातून आवाज येतो, त्यांचा चिवचिवाट, त्यांचा किलबिलाट हा गोड असतो. आणि तो गोड किलबिलाट ऐकून आणिच शहारा तृणपर्णा, तृण म्हणजेच गवत, पर्ण म्हणजे पान, तर हा पाखरांचा गोड आवाज किंवा गोड असा चिवचिवाट, किलबिलाट हे ऐकून आणिच शहारा तृणपर्णा म्हणजेच त्या गवताच्या पानावर शहारे येतात, रोमांच उभे होतात, असं कविवर्य बाभ बोरकर इथं वर्णन करतात. त्याच्यानंतर पाचवा कडवा बघा. आश्लेषांच्या तुषार स्नानी. तर आश्लेषा हा एक पावसाचा नक्षत्र आहे. वर्षभरात 27 नक्षत्र असतात, त्याच्यातील आश्लेषा हा एक पावसाळ्यातील नक्षत्र आहे. आणि आश्लेषा या नक्षत्रामध्ये जो पाऊस पडतो, तसा एखादा फवाऱ्यातून पाणी पडते बारीक बारीक तुषार, तशाच प्रकारचं आश्लेषा या नक्षत्रामध्ये तुषार वर्षाव होत असते. तर या तुषार वर्षावामध्ये आश्लेषांच्या तुषार स्नानी भिवून पिसोडी, पिसोडी म्हणजे फुलपाखरे थव्या थव्याने. आश्लेषा नक्षत्रामध्ये जो तुषार वर्षा होतो, वर्षा म्हणजे तुषार पाऊस पडतो, त्या पावसात मध्ये हे फुलपाखरं जेव्हा थव्या थव्याने बाहेर पडतात तेव्हा त्यांना अशी भीती वाटते. भिवून पिसोडी थव्या थव्याने म्हणजे हे जे फुलपाखरे थव्या थव्याने बाहेर पडतात तेव्हा त्यांना असं वाटतं की आपण या पावसामध्ये भिजून जाणार. रत्नकडा उधळीत माध्यान्नी, माध्यान्नी म्हणजे भर दुपारी, म्हणून ते फुलपाखरे काय भर दुपारी उन्हामध्ये आपल्या पंखावरील वेगवेगळ्या फुलपाखरांच्या पंखावर वेगवेगळे ठिपके असतात, तर ते एखाद्या रत्नासारखे दिसतात. रत्नकळा उधळीत माध्यान्नी म्हणजे फुलपाखरांच्या पंखावर जे बारीक बारीक ठिपके असतात विविध रंगांचे, त्याचं कवी वर्णन असे करतात की रत्नकळा उधळीत माध्यान्नी म्हणजे दुपारच्या वेळेस फुलपाखरे हे विविध प्रकारचे रत्न उधळत आहेत की काय असं त्यांना भास होतो. न्हाणोत इंद्रवर्णात वना, आणि त्या इंद्रवर्ण म्हणजेच निळ्या रंगाचं, निळा रंग, वर्ण म्हणजे रंग,
इंद्रवर्ण आणि ह्या वन म्हणजेच रान किंवा जंगल, तर हे संपूर्ण जंगल निळ्या रंगामध्ये न्हावून निघालेलं आहे, आंघोळ केलेली आहे, अशा प्रकारचं वर्णन कविवर्य बाबा बोरकर करतात. शेवटचा कडवा बघूया. कविवर्य बाबा बोरकर या कडव्यामध्ये वर्णन करतात. काळोखाची पीत आसवे, पालवीत उमलता काजवे. काळोख म्हणजेच अंधार, काजवे म्हणजे रात्री चमकणारे किडे. करू दे मज हितगुज त्या सवे. हितगुज म्हणजे संवाद किंवा गुज गोष्टी. निरखित जळातील विधुवदना. निरखित म्हणजेच न्याहाळणे. विधुवदना म्हणजेच चंद्राचं प्रतिबिंब. तर या कडव्यामध्ये बाबा बोरकर रात्रीचं वर्णन करतात. सायंकाळच्या वेळेस जसा अंधार पडायला लागतो, काळोखाची पीत आसवे, तर काळोखाचे अश्रू पिऊन पालवीत उमलता काजवे आणि पानांच्या झाडांच्या कोमल पालवीमध्ये ती काजवे मंद मंद प्रकाशाने उजळत आहेत, उमलत आहेत. करू दे मज हित गुज त्या सवे. अशा त्या काजव्यांशी मला संवाद साधायचा आहे, त्यांच्याशी गप्पा गोष्टी सांगायच्या आहेत. निरखित जडातील विधुवदना. आणि रात्रीचं जे प्रकाश, चंद्राचा प्रकाश पडते पाण्यामध्ये, त्या पाण्यातील जे चंद्राचे प्रतिबिंब आहे ते मला निरखायचं आहे, न्याहाळायचं आहे. अशा प्रकारे कविवर्य बाबा बोरकर यांनी रे थांब जरा आषाढ घना या कवितेच्या माध्यमातून सृष्टीतील असीम सौंदर्य याचं वर्णन केलेलं आहे. आणि शेवटच्या कडव्यामध्ये रात्रीच्या वेळेस आषाढ महिन्यात पाऊस पडतो आणि त्या पावसाच्या संध्याकाळी मग अंधार पडतो आणि त्या अंधारामध्ये काजवे प्रकाशतात, त्याचं वर्णन आहे. आणि खाली पाणी आहे आणि वरतून चंद्राचा प्रकाश, आणि त्या पाण्यामध्ये जे चंद्राचं प्रतिबिंब दिसत आहे ते न्याहाळण्याची मजा ही कवीला घेता यावी असं कवी वर्णन करतात की ती मला न्याहाळू द्या, ते चंद्राचं प्रतिबिंब विधुवदना मला निरखून बघायचं आहे. अशा प्रकारे ही कविता इथंच संपते. त्याच्यानंतर आपण स्वाध्याय कृती बघणार आहोत. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार.